चला आता आम्ही जरा पॉडकास्ट संपवून घेतो आमचं आणि त्याच्यानंतर आपण भेटू. हा म्हणजे ह्यावेळेस आय गेस प्रियंका खूप मन मोकळ्यापणाने आणि खूप चांगलं तिने एक्सपिरियन्स शेअर केला बेसिकली तिचा. सो आय थिंक तुम्ही ऐकायला पाहिजे होतो सगळ्यांनी. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं आता योगा सेशन झालं. ॲक्च्युली काही शूट नाही केलं मी जास्त. हे बघा हे काय उठल्या किती एनर्जी असते. उठल्या तिला खेळायचं आहे. वाव स्नो बसून करावं लागतं बेटा. बची आची टर्न हो. बची आता मागे सरक बेटा. अपरिचित स्नो अपरिचित. वाव स्नो तू जय जय केलं का? हा चल जय जय करा दे बेटा. उठल्या काय करायचं? हा जय जय केलं का? मग तू केलं ना पापा. करवलं मी तिला सकाळी उठल्या. अरे भरपूर लोकांचं येतं की तिचं पूर्ण रुटीन शेअर करा. अरे बापरे, तिचं मागे आमचंच रुटीन बिघडलेलं आहे. बट येस, ॲक्च्युली मला 2 व्हिडिओज करायचे आहेत. एक म्हणजे फक्त स्नोईचा पूर्ण रुटीन आणि एक म्हणजे आमचा दोघांचा रुटीन तिच्या मागे. और लाईक अ डे इन अवर लाईफ, प्रियंका प्रकाश लाईफ आणि अ डे इन स्नोईज लाईफ, हे दोघं व्हिडिओ करणार आहे. तुम्हाला कुठला पाहिजे ते मला कमेंट करून नक्की सांगा. 2 वाजलेत शार्प. ॲक्च्युली 2ला मला पोचायचं होतं पण स्नोई झोपली नाही. थोडं लेट झालं तिला. आता ह्या तर झोपवते. मला निघावं लागेल कारण की तिचा उठायचा आधी आम्हाला यायचं आहे. काही 5 वाजेपर्यंत असतात. 5च्या आधी एवढा वेळ तर लागणार नाही कदाचित, पण होऊन जाईल काम असं वाटतं. आणि आम्ही दोघं रेडी झालो आहोत. एकदम व्हाईट कसे दिसतो नक्की सांगा. अँड दिस गॉना बी युअर फर्स्ट पॉडकास्ट टुगेदर. सो थँक्स टू अमुक टमुक फॉर इन्व्हायटिंग. तिकडे गेल्यावर बोलणारच आहे पण आता रिव्हील करतोय की आम्ही चाललोय पॉडकास्ट वरती. सो काय टॉपिक असेल काय नाही ते तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती समजेल, पण आपण बाकीच्या गोष्टी तिकडे गेल्यावरती करू. सो हाऊ आर युअर फिलिंग? नॉर्मल, एक्साइटेड, नर्वस? तिथे सगळं सेटअप बघून मग समजेल, फिलिंग्स जनरेट होतील. चलो मी तर गेलोय. चलो लेट्स गो. सो बिफोर गोइंग अहेड इन दिस व्हिडिओ, मी तुमच्यासोबत शेअर करते 2 अमेझिंग प्रोडक्ट्स. जर तुमच्याकडे छोटे बाळं असतील तर त्यांच्यासाठी ते नक्की वापरा. सो नंबर 1 इज लव्हलॅबचं ओरल हायजीन कॉम्बो अँड नंबर 2 इज लव्हलॅबचं बेबी डेंट टूथपेस्ट. सो लेट्स टॉक अबाउट द व्हेरी फर्स्ट प्रोडक्ट जे आहे ओरल हायजीन केअर. तर याच्यामध्ये यू कॅन सी देर आर 4 थिंग्स. तर हा तर मी दुसरा सेट मागवलेला आहे, पण दिस इज दी ओल्ड सेट दॅट स्नोई इज करंटली युझिंग. तर त्याच्यामध्ये हे 3 गोष्टी आहेत. एक टंग क्लीनर विच इज एक्स्ट्रीमली सॉफ्ट. एक आपला साधा जो मोठ्या माणसांचा ब्रश असतो ना तसा ब्रश, पण याचे ब्रिसेस जे आहेत ते फार मऊ आहेत. अँड नंबर 3 इज वॉट स्नोई ॲक्च्युली स्टार्टेड युझिंग. ते आहे सॉफ्ट सिलिकॉननी ब्रिसल्सनी बनलेला एक ब्रश जिथे दोन्हीकडनं ब्रिसल्स आहेत. या तिन्ही प्रोडक्ट्सला वापरण्यासाठी त्यांनी एक शील्ड पण दिली आहे विच इज दी अँटी चोकिंग शील्ड. तर आता तर स्नोई हॅबिच्युअल झालेली आहे, पण जेव्हा तिला सवय नव्हती तर आम्ही तिला हे टाकूनच ब्रश हातात द्यायचो सो दॅट ती खूप आतपर्यंत टाकलं नाही पाहिजे म्हणून. टंग क्लीनर हे आम्ही तिला 6 महिन्याची झाली तेव्हापासून चालू केलेलं आणि हा जो 2 साइडेड ब्रिसल्स वाला ब्रश आहे 3 महिन्याची होती तेव्हापासूनच चालू केलेलं. आणि जशी ती 1 वर्षाची झाली दिस इज वॉट वी हॅव स्टार्टेड युझिंग फॉर हर. आपला हा नॉर्मल ब्रश. सो हा कॉम्बो स्नोईसाठी परफेक्ट आहे. अँड फक्त ब्रशच नाही तर त्याच्याबरोबर आम्ही टूथपेस्टही यूज करतो तिच्यासाठी. इट हॅज अ बबल गम फ्रूट फ्लेवर. तर टेस्टही खूप अमेझिंग आहे. याचा सुगंधही फार छान आहे. त्यामुळे स्नोई हे ब्रश करणं खूप एन्जॉय करते. सो तुम्हालाही हे प्रोडक्ट्स बाय करायचे असतील तर लिंक इज इन डिस्क्रिप्शन बिलो अँड इन पिन कॉमेंट. सो गो शॉप. हॅलो. अरे एक नंबर फायनली सोबत. अरे नवीन फोन दिसतोय मला इकडे. पदार्पण आहे आज. आपण तुम्हाला देणार आहे अमुक टमुकचा स्टुडिओचा सांगता त्याला स्टुडिओ टूर. अरे हाऊ स्वीट, थँक्यू. फायनली प्रियंका आज अमुक ऑफिसला आली. येस आफ्टर व्हेरी फायनली मुहूर्त लागलाय. स्नोई झाल्यापासून तर खूप इम्पॉर्टंट झाली. प्रेमापेक्षा ऍसिडिटी काय नाही कशाने नाही एवढं. तर हे आपलं जरा बॅकस्टेज कामं सुरू आहेत. बाय द वे ही शार्दूल
को फाउंडर ओमकारला ते सगळं ओळखतात. आपल्या ब्लॉगवरती बऱ्याचदा आलाय भाऊ, पण तरी एक फॉर्मल इंट्रो. ओमकार आणि शार्दूल हे आपल्या अच्छा हा सॉरी इंट्रोड्यूस करून द्या. येस, रसिका आपलं नागरिकशास्त्र चॅनल आहे ते हेड करते आहे ती. मोहित आहे आपलं सगळं एडिट डिपार्टमेंट हेड करतो. सोनाली आपली सोशल मीडिया मॅनेजर आहे. आतमध्ये श्रुतिका बसली आहे अच्छा. जी एडिट करते, ती पण एडिटर आहे. तर असे आजचे हे सर्वांचे ऍक्च्युली हे तुम्ही बघता म्हणजे दिसणार हे 2 चेहरे दिसतात, पण बॅकएंडला भरपूरशी टीम असते, त्यांचे एफर्ट असतात. आणि आपण स्टुडिओ टूर पण देणार आहे लवकरच, पण आता जरा म्हटलं एक ब्रीफ घेऊन घेऊ, थोडं डिस्कस करून घेऊ. कारण की लोकांना असं वाटतं अरे वा वा इतकं छान मस्त, पण ऍक्च्युली काम कसं होतं असं होतं, बसून सगळं लिहावं लागतं, नोट्स काढावं लागतात. असं नाही की कॅमेरा चालू करून दिला आणि काही बोलतायत, तसं नाही होत. तर मजा येणार. आणि अमुक तमुक चॅनलवरती हा कधी येऊन जाईल, व्हॅलेंटाईनच्या जवळपास येईल ना, Tuesday आहे ना, Valentine's च्या week मध्ये. व्हॅलेंटाईनच्या वीकमध्ये कदाचित हा ब्लॉग येईपर्यंत येऊन गेला असेल. तुम्ही बघितलं नसेल तर बघा, खूप अमेझिंग एपिसोड होणार आहे असं मी आतापासूनच सांगतोय. ठीक आहे, तो अमुक टमुकला सबस्क्राईब करा. ओके, बाय द वे हा केक आहे अमुक टमुकचे 200K झालेत अरे युट्यूबला आणि इन्स्टाला पण झाले. तर सगळ्या मित्रांनी जाणलं केक, आम्ही केकच नाही. गुड ना, असंच व्हायला पाहिजे. आणि मी आता ऑन कॅमेरा मी दरवेळेस बोलतो ओमकारला आणि शार्दूलला, असं व्हायला पाहिजे ना, पुढच्या वेळेस जेव्हा येईल ना 1 मिलियनचा केक घेऊन येईल एकदम भारी. चला, तर व्हॅलेंटाईन थीम आहे, व्हॅलेंटाईन केक. 1 स्टार्ट. अमुक टमुक चियर्स, 3 चियर्स फॉर अमुक टमुक. हे असं जरा सेटअप आहे. साईडला मी बसते. चला, आता आम्ही जरा पॉडकास्ट संपवून घेतो आमचं आणि त्याच्यानंतर आपण भेटूया. सगळी बॅक एंडची मेहनत सुरू आहे. चलो, ऑल द बेस्ट. हा, सो फायनली डन विथ द शूट. खूप मस्त एपिसोड झालाय, थँक्स टू ओमकार. शार्दूल कुठे गेला? अच्छा, पण प्रियंकाला विचारू, तिचा फर्स्ट पॉडकास्ट होता, कसा होता एक्सपिरियन्स? भीती वाटली पाहिजे. अच्छा, झालं ना, मजा आली. म्हणजे वाटत नाही ना, असं वाटतं गप्पाच मारतो, असं काही खूप विशेष असं. हा, आणि खूप म्हणजे डीप डिस्कशन केलं, एकदम कॅज्युअल पासून तर एकदम हा हा हा. तर तुम्ही बघितलं नसेल तर यांना सांग जरा जाऊन बघा. Please जाऊन बघा आणि सांगा माझे विचार कसे वाटले. तर हा. असे तर चांगले असतात, हा, पण माझे नाईस कसे कव्हर अप. कसे वाटले ते मला सांगा. हा, म्हणजे ह्यावेळेस आय गेस प्रियंका खूप मन मोकळ्यापणाने आणि खूप चांगलं तिने एक्सपिरियन्स शेअर केला बेसिकली तिचा. सो आय थिंक तुम्ही ऐकायला पाहिजे होतो सगळ्यांनी. तर जाऊन ऐका. मी क्विक टूर पण देऊन तो बोललोय आता. तर हे सांगा बाबा काय जरा. काय छोटंच ऑफिस आहे, 1 BHK मधून आपण ऑपरेट करतो. अजून एक ऑफिस आहे दुसरीकडे, पण मग ते पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवतो. हा. हे आपला बेसिक सेटअप आहे. तर हा ऍक्च्युली खुसफुसचा सेटअप आहे. सेटअप आहे. हा तो सोफा आहे जिथे आम्ही खुसखुस करतो. हा, इकडं आलो की मग इथे आलो की हा एडिटिंग रूम आहे. किचन इथे कन्वर्ट केलंय छोटं किचन आहे रूम मध्ये. आणि इथे हा आपली दुसरी रूम आहे जिथे आपण बाकीचा आत्ताचा जो आपला एपिसोड शूट केला. टॅटचा इथे करतो. येस, आणि आम्ही दोघं बसतो. हे दोघं बॉस को फाउंडरची ही डेस्क आहे. व्हेरी नाईस. खूप चांगलं स्पेस युटिलायझेशन केलंय. नाईस नाईस. तर जाऊन बघा. अमुक टमुकला आपला पॉडकास्ट आला असेल, सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला. ठीक आहे, म्हणजे हा एपिसोड आणि पुढचा अजून काही टॉपिक असतील तुमच्या डोक्यात की ज्याच्यावरती अमुक टमुकने आम्हाला परत बोलवायला पाहिजे ऍज अ प्रियंका प्रकाश, त्या टॉपिकवरती बोलायला, तो टॉपिक पण सजेस्ट करा कमेंटमध्ये. कारण की ओंकार या एपिसोडचे कमेंट सगळे बघतोय ब्लॉग. ठीक आहे, आता वाजलेत बघा किती वाजलेत. आता वाजलेत 5:15. स्नो उठून गेली आहे ताई 5 वाजेपर्यंत नसते, तर आपण आता पटकन निघूया आणि पोहोचूया घरी. ठीक आहे, चल बाय, सी यू सून. घरी म्हणजे घरी. ओके, ऑलमोस्ट 6:05 आम्ही पोहोचलो घरी. आणि आम्ही पोहोचलो आणि स्नोई तेव्हाच उठली. हो बेटा, चूज नवीन चूज. हो, तुझी नवीन चूज. स्नोईला तिच्या मम्मा सारखंच स्नूज सोबत खूप ऑब्सेशन आहे आणि इतकं गुणी बाळ आहे. झोपलीच होती. हो बेटा, चला चला थांबा, तिला शूज घालून घेतो. हो बेबी, शूज शूज शूज. पाय दाखव. काय पाय? हा पाय.
ओके सो आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बायको. कसं वाटलं माझं गिफ्ट? काल आम्ही मस्त पूर्ण भाजी घेऊन आलो. भाजी मेथीची, प्रियंका माझ्या प्रीतीची असं करून टाकलं आहे. कोथिंबीरची भाजी फुल नाही दिलं चालेल, पण तिला मी कोथिंबीर पण आणली आहे. तो आणलाय, हरभरा आणलाय, पालक आणलंय, मेथी आणली आहे. मेथी तर 2-2 जुडी आणली आहे. म्हणजे बघ माझं किती प्रेम आहे. भाजी मेथीची एक असते, पण माझ्या 2 जुड्या आहेत डबल. अरे मी घेऊन गेलो होतो तुला. मी म्हटलं कसं होतं ना आपला पहिला व्हॅलेंटाईन्स डे कसा होता आपला. मी तर पॉडकास्टमध्ये सांगायला विसरलो. पहिला जो व्हॅलेंटाईन होता म्हणजे आमच्या लग्नानंतर जस्ट पहिला. जानेवारीत लग्न झालं आणि फेब्रुवारीत आम्ही गेलो होतो. मग डायरेक्ट पूर्ण व्हॅलेंटाईन वीक आम्ही थायलंडमध्ये सेलिब्रेट केलेलं आणि दॅट वॉज लाईक द बेस्ट. आणि व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी मी तिचं पहिलं माझ्याकडनं एकदम असं भारी गिफ्ट दिलेलं कानातले, जे खूप मस्त होतं. ते मी पॉडकास्टला सांगायचं विसरलो, पण म्हटलं ठीक आहे आता आठवलं तर सांगून देतो. पण त्याच्यानंतर मला असं आठवत नाही आपण असं खूप स्पेसिफिक नाही ना. तर आय थिंक पण आय थिंक हे जरा लग्नानंतर प्रॅक्टिकॅलिटी अँड वेन यू बिकम मॅच्युअर त्यातली गोष्ट आहे. हे बघा आमचं प्रेम पण किती मॅच्युअर होऊन गेलंय. आमची प्रेमाची फिक्स डिपॉझिट सकाळी 8-8:30 उठून जाते आणि खेळायला लागून जाते. हे बघा लग्नानंतर किंवा जेव्हा तुम्ही थोडं मॅच्युअर होऊन जातात, प्रेम आणि प्रेमाची डेफिनेशन पण बदलून जाते. असं व्हॅलेंटाईन वीक म्हणजे 10 दिवसापासून असं महोत्सव सुरू होऊन जातो लोकांचा. पण लग्नानंतर मुलं बाळांना टाइम देणं, बायकोला टाइम देणं, बायको झोप घेणं, बापरे झोपेचं महत्त्व लग्नानंतरच कळतं. आणि बायको झोपली असेल तर थोडं तिला कामात मदत करून देणं, त्याच्यातच ती खुश होऊन जाते. आय थिंक दॅट इज मोर इम्पॉर्टंट रॅदर दॅन तिला तुम्ही चॉकलेट्स द्या. माझं 7 वाजता झाला म्हणलं नाही यार खूप साफसफाई करायची, मी नाही उठत. इच्छाच नाही झाली माझी उठायची. आणि उठून बघितलं की झालं ऑलमोस्ट नॉट 100% बट बेसिक गोष्टी करून टाकल्या आहेत. गरजेच्या होत्या त्या झाल्या. चाललं फिरण्याची जागा बनवली प्रकाशने घरात. हा इकडं बघितलं पूर्ण पसाराच होता. आणि द आर्ट जी इकडं तुम्ही सकाळी बघितली आणि हिअर इज द आर्टिस्ट, यांच्यामुळे होतं ते सगळं. मला त्यांना असं वाटवलं की 2-4 गोष्टी जे मला तिथं सांगता आल्या नाही किंवा बोलता आल्या नाही ते म्हणजे अरे पियू आणि माझं थोडं समीकरण एकदम वेगळंच. आमचं बॉन्डिंग म्हणा, जे अंडरस्टँडिंग म्हणा, जे मी त्याच्यात तुम्ही पॉडकास्ट बघाल आज बाय त्याची हा ब्लॉग येईल तोपर्यंत पॉडकास्ट येऊन गेला असेल. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल. अमुकचं चॅनल जाऊन बघा, सबस्क्राईब करा आणि आपला पॉडकास्ट पूर्ण बघा. आणि पॉडकास्टमध्ये #प्रियंका प्रकाश शुड रूल, ठीक आहे. OP प्रियंका प्रकाश जे तुम्हाला वाटेल ते नक्की तिथे जाऊन कमेंट करा. ते तुमच्या पार्टनर तुम्हाला फॅन्सी गोष्टी ॲज अ गिफ्ट नाही दिल्या की एक्सपेक्टेड असतं ना हे द्यायला पाहिजे ते द्यायला पाहिजे, ते नाही दिलं तरी चालेल. मूल्यवान गोष्टी नाही दिलं तरी चालेल, पण मला असं वाटतं त्याने किंवा तिने तिच्या आयुष्यातील मूल्यवान वेळ तरी द्यायला पाहिजे तुम्हाला. जर टाईम देतोय, तुमचं काळजी घेतोय, तर आय थिंक दॅट कवर्स एव्हरीथिंग. त्याच्यात सगळं चाललं. आणि एक मुद्दा जो मी आणि पियू सांगत होतो की आम्ही म्हणजे रोज एकमेकांना फ्लावर्स असं फॅन्सी ते मटेरियलिस्टिक गोष्टी देत नसलो तरी आम्ही एकमेकांना वेळ नक्की देतो. आणि असा एकही दिवस जात नाही जेव्हा आम्ही आमचं प्रेम व्यक्त करत नाही. मग ते बोलून असेल, मग भले आम्ही आय लव्ह यू म्हणणं असेल, सांगणं असेल, किंवा आमच्या ॲक्शनमधनं म्हणजे एकमेकांची काळजी घेणं असेल. आता काल मला बिलकुल एनर्जी नव्हती, बिलकुल बरं वाटत नव्हतं, माझ्यात काहीच करायची इच्छा होत नव्हती. तेव्हा पिऊ म्हटले की तू झोप, आणि मी 11 वाजेलाच झोपून गेलो. आणि मला आता इतकं बरं वाटतंय. सेम कधी तिचंही तसं होतं. सो आय थिंक आम्ही जे एकमेकांना सावरून घेतो ते खूप गरजेचं आहे. व्यक्ती अशी बघा की तुम्ही तिच्यासोबत प्रत्येक क्षण आनंदाने घालवू शकाल, ठीक आहे. नाही तर मग प्रत्येक क्षण रिग्रेट करण्यात काही मजा नाही आहे, आयुष्य घालवण्यात काही मजा नाही आहे. बाकी आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जोडीदार मनासारखा असला पाहिजे. सगळंच आनंदाकडे इकडे तिकडे चोहीकडे असं असतं. सो असंच भरभरून प्रेम असतं. सबस्क्राईब करा जर तुम्हाला आमचं प्रेम, आमचे विचार, आमची जर्नी आवडत असेल आणि हे सगळं अजून बघायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमच्यासाठी प्रेम काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लव्ह फॉर यू, ते सांगा. आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि पुढचं अजून बरंचसं काही आहे प्लॅन्ड अप, लाईन्ड अप. सो स्टे ट्यून, कीप लव्हिंग. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. बाय बाय. हे पण गरजेचं आहे, हे पण करून घ्या, हे नाही मिस करायला. चल बाय बाय.